आणि कोचीन ते मुन्नार ह्या रस्त्यावरती चहाचे मळे आणि दाट धुकं. खाली बघा एक रस्ते जात आहेत, त्या रस्त्यावरती गाड्या दिसत आहेत आणि हे दाट धुकं दिसते अगदी प्रचंड दुरासारखं. आणि इथे आलेले सगळे प्रेक्षक हे बघा, हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले प्रेक्षक, झारखंड, महाराष्ट्र, गुजरात इथून आलेले लोक आहेत. आणि ह्या त्यांच्या गाड्या, इथे असे वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. आणि या रस्त्यावरती एवढं धूळ येते, एवढं धुकं दिसतं आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. समोर झाडं आहेत पण ते झाडंसुद्धा अंधोगंधक दिसत आहेत. कारण काय की धुकं चारी बाजूला प्रचंड धुकं, जणू काही धूर कोणीतरी पेटवलेला आहे आणि त्या धुराचा धुराळा उडाला आहे असं हे दिसतंय. आणि या धुक्यामध्ये हे बघा, इथे समोर झूम करून जर दाखवलं तर हे गाड्या उभ्या आहेत. हे सगळं दाट सीन पाहायला, म्हणजे असा सीन तुम्हाला अगदी क्वचित दिसतो, मिळणार नाही, दिसणारच नाही. कधीही या धुक्याचं रूपांतर पावसामध्ये होऊन जातं आणि खाली दाट लांब लांब असे चहाचे मळे ते पाहायला आलेले आहेत. त्याच्या बाजूला गाड्या आणि हे ते पांढरं दिसतंय सगळं धुकं, दाट असं धुकं. दूरवरचा रस्ता सुद्धा असा दिसतोय पण दिसत नाही, त्याच्यात कारण धुकं असं पसरलेलं आहे. आणि या धुक्याचीच खरी मजा, कारण आपण ऊन पाहतो, पाऊस पाहतो, थंडी पाहतो, या तीनच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मात्र धुकं हा एक वेगळा सीझन असतो. धुकं म्हणजे धुकं, ना त्याची बरोबरी पाऊस करणार, ना ऊन करणार, ना थंडी करणार. दाट धुकं की 100 मीटरच्या पुढचं सुद्धा दिसण्यासाठी लोकांनी लाईट लाव. बघा ही कार आली, याने लाईट लावलेले आहेत, लाईट लावत आहेत लोक. लाईट लावल्याशिवाय गाडी चालवणं शक्य होत नाही. इतके दाट हे धुकं आलेलं आहे. ह्या गाड्या येत आहेत, प्रचंड वाहतूक. छोटा रस्ता बघा, एक छोटे 2 व्हीलर पण तिने सुद्धा लाईट लावलेले आहेत. प्रचंड धुकं, दाट धुकं. लोक उत्साहाने इथे धुकं पाहण्यासाठी आलेले आहेत, येत आहेत, जात आहेत. गाड्याच्या लांबच लांब रांगा, दूरपर्यंत. लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये दिसत आहेत. छत्र्या लावून लोक या ठिकाणी काय करतात, कणसं वगैरे विकतात. आणि हा अनोखा आनंद घेण्यासाठी खास येथे भारतातून, देशातून, बाहेरून सुद्धा लोक येतात आणि या केरळाचा निसर्गाचा निसर्गरम्य आनंद घेतात. आणि या आनंदामध्ये स्वतःचं जे त्रास आहे, कटकटी आहेत, त्या विसरून जाण्याचा प्रयत्न करतात. हा माझा मित्र एकमेव. हे धबधबे, हे बघा, हे बाल हे दिसते पांढऱ्या रेषा ह्या धबधब्यांचे आहेत. हे पाऊस येतोय, पाणी येते, पाणी, पाऊस नाही, पाणी येते, पण धुक्यामुळे ते नुसती पांढरी रेष अशी दिसते.